तर नमस्कार. जर आपण RTI ॲडमिशन 2026-27 साठी फॉर्म भरलेला होता आणि आपल्या मुलाचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये आलेला होता, तर आता पहिल्या लिस्टमध्ये ज्या पण मुलांचे नंबर आलेले होते त्यापैकी आता किती ॲडमिशन्स झालेले आहेत आतापर्यंत हे आपण पाहणार आहोत आणि वेटिंगमध्ये जे मुलं होते त्यांच्यासाठी किती चान्सेस आहेत हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरेचसे पालक सध्याही विचारत आहे की आमच्या मुलाचा नंबर वेटिंगमध्ये आहे तर लागण्याची काय शक्यता आहे. तर बघा, शक्यता खूप कमी आहे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हेच बोललो होतो. का त्याचं कारण एकदा आधी थोडं समजून घेऊया. तर बघा, या वेळेला काय झालं होतं, आपल्याला फॉर्म भरते वेळेलाच डॉक्युमेंट तयार ठेवायला लागत होते, कारण डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचे होते. जे पण आपल्याला ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट लागतात ते सर्वच डॉक्युमेंट जवळपास आपल्याला फॉर्म भरताना सुद्धा लागत होते. तर यावेळेला काय झालं की पालकवर्ग जे आहे त्यांनी सर्व डॉक्युमेंट ऑलरेडीच बनवलेत आणि त्यानंतरच फॉर्म भरले. तर आता इथे बघा काय झालेलं होतं की जवळपास 3 लाखाच्या आसपास ॲप्लिकेशन आलेले होते RTमध्ये ॲडमिशनसाठी आणि जवळपास 1,05,000च्या आसपास जागा होत्या. म्हणजे असं जर बघितलं आपण तर जवळपास 30 ते 35,000 मुलांना ॲडमिशन मिळणार आहे आणि बाकीचे म्हणजे जवळपास 70%च्या आसपास जे मुलं आहेत त्यांना ॲडमिशन मिळणार नाही. हा रेशो आहे, कारण 3 लाखापैकी जवळपास 1 लाखच मुलं सिलेक्ट होणार आहे. परंतु जर आपण असं रेशोनी बघायला गेलो तर असं होत नाही. आता RTमध्ये काय होतं की जर तुमचा पहिल्या लिस्टमध्ये नंबर लागला आहे तर तुमचे चान्सेस आहे की तुम्हाला ॲडमिशन मिळेलच. का? कारण की तुमचा नंबर ऑलरेडी लागलेला आहे. फक्त आता तुमचं ॲडमिशन नाही होण्याचे काय कारणं असू शकतात. तर एकतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बरोबर नाही आहे, किंवा तुम्ही जो ॲड्रेस टाकलेला आहे तो त्या ॲड्रेसला तुम्ही राहतच नाही आहे, फक्त चुकीचा ॲड्रेस टाकला. म्हणजे जे काही व्हेरिफिकेशनमध्ये जर काही गडबड झाली किंवा तुमच्या मनाने जर तुम्हाला वाटलं की आता मला या शाळेत ॲडमिशन नको आहे, तरच फक्त तिथे ॲडमिशन कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत. कारण डॉक्युमेंट पालकांनी ऑलरेडी बनवलेले होते. मागं काय होत होतं याआधी की पालक काय करत होते, पहिले ॲडमिशनसाठी फॉर्म भरून टाकत होते, नंबर लागला तर मग डॉक्युमेंटच्या मागे लागत होते. जर नंबरच नाही लागला तर डॉक्युमेंट आधीच बनवून ठेवायचे कशासाठी, असं पहिले विचार केला जात होता. परंतु यावर्षी तसं नव्हतं. यावर्षी हे की तुम्हाला ऑलरेडीच डॉक्युमेंट्स पहिले तयार करायचे होते, कारण अपलोड करायचे होते. तर म्हणून आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा काही चुका निघणं ही शक्यता कमी होती आणि तेच आपल्याला सध्या पाहायला मिळते. सुरुवातीला इथे वेबसाईटवरती लवकर काही गोष्टी अपडेट झाल्या नाही किंवा जे काही ॲडमिटेड दाखवती संख्या ती खूप कमी दाखवत होते सुरुवातीला. पण आता आज शेवटची तारीख आहे ॲडमिशनची 30 एप्रिल आहे. पण आजच्या दिवसापर्यंत जर पोर्टलवरती बघितलं तर जवळपास 70,000च्या आसपास ॲडमिटेड दाखवत आहेत. आता 1,05,000 जागा आहे, त्यापैकी 70,000 मुलं आजच्या डेटला दाखवत आहेत आणि हा मी सकाळी व्हिडिओ बनवतो आहे. जर उद्या जर आपण बघायला गेलो तर जवळपास यामध्ये 15,000 ते 20,000 अजून ॲडमिटेड दाखवण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 80,000 ते 85,000 किंवा 90,000पर्यंत ॲडमिटेड इथं दाखवणार आहेत. तर मग आता उरल्या जागा किती? 15,000 ते 20,000. ठीक आहे, आता 15,000 ते 20,000 जागेसाठी वेटिंगमध्ये मुलं आहेत जवळपास 86,000. म्हणजे जवळपास 5 ते 6 मुलांपैकी एक मुलगा सिलेक्ट केला जाणार आहे आणि बाकीच्यांचे ॲडमिशन नाही होणार आहे. म्हणजे जर 6 मुलं असतील वेटिंगमध्ये तर त्यापैकी एक मुलाचं ॲडमिशन होईल आणि बाकीचे 5 मुलं घरी जाणार आहेत. म्हणजे त्यांचे ॲडमिशन होणार नाहीत. हा रेशो आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे रेशोप्रमाणेच काम चालत नाही, आपण तसंही बोललेलो पहिले. दुसरी वेटिंग लिस्ट लागेल पण त्यावेळेला फक्त 15,000च्या आसपासच मुलं सिलेक्ट केली जाऊ शकतात. त्यासाठी 86,000 मुलं वेटिंगमध्ये आहेत. आता तुमच्या मुलाचा नंबर जर खूप मागे असेल वेटिंग लिस्टमध्ये तर तुमच्या मुलाचं ॲडमिशन होणार नाही आहे. तर बघा, या प्रकारची सध्या परिस्थिती आहे. कारण कोणतेही 2 लाख मुलं जवळपास असे असणारे ज्यांचे ॲडमिशन होणार नाही आहेत, कारण 3 लाखाच्या आसपास फॉर्म आलेले आहेत आणि 1 लाखाच्या आसपास ॲडमिशन होणार आहेत. तर बघा, तुमच्या मुलाचा नंबर वेटिंगमध्ये किती आहे ते बघा. त्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुमच्या मुलाचा नंबर वेटिंगमध्ये लागू शकतो की नाही जेव्हा दुसरी यादी येईल. कारण आता आजची लास्ट डेट आहे, म्हणजे असं नाही की लगेच उद्या दुसरी यादी येणार आहे. त्यासाठी अजून 2-3 दिवसाचा वेळ लागू शकतो. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.